बेळगावमधील गडकोट किल्ल्याची गडपूजा किंवा दुर्गपूजन निप्पाणीचे श्रीमंत राजेसाहेब दादाराजे निप्पाणीकर सरलशकर आणि राणीसाहेब समलक्ष्मीराजे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे औचित्य साधून देशाप्रती केलेल्या सेवेकरिता सेवानिवृत्त कर्नल भूषण हेगडे, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे तसेच नितीन धोंड या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। नितीन धोंड यांनी भारतातील प्रथमच एकमेव अशी आलिशान प्रवासी जहाज मुंबई ते गोवा तेच गोवा ते मुंबई या मार्गावर चालू केली असून मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाविक सरसेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मरणार्थ आंग्रिया असे नाव ठेवले आहे। ही मराठी समाजासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे। यावेळी श्रीमंत राजेसाहेब दादाराजे निप्पाणीकर सरलशकर यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली। पुण्यातील शिवाजी ट्रेल संस्था यामार्फत आम्ही गेले 16 वर्ष हिंदुस्थानातील जेवढे गड व किल्ले आहेत त्याचे पूजन सायमल्टेनियसली एकाच दिवशी एकाच वेळी व्हावे यासाठी आम्ही सातत्याने या 16 वर्षात प्रयत्न करतो। सर्व राज्यातील गव्हर्नमेंटला हे जे किल्ले आहेत ते डागडुजी करावे किंवा त्याचे संवर्धन व्हावे याच्याकडे दुर्लक्ष मुद्दामून केलं जातं। पण आज आम्ही हे जे काय मंडळे आहोत, बेळगावचे असू देत, निप्पाणीचे असू देत, खानापूरचे असू देत, हे लोक एकत्र येऊन बेळगावचा किल्ला असू दे किंवा आमच्या बेळगाव जिल्ह्यातील अनेक किल्ले आहेत त्या किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा आम्ही उपक्रम 16 वर्ष करत आहोत। विविध राजघराण्यातीलच लोकांना ह्याच्यात पार्टिसिपेट करून घ्यायचं कारण असं आहे की आमच्या ज्या काय पूर्वजांनी इथं रक्त सांडून जे हे किल्ले उभा केलेले आहेत ते एक अस्मरणीय जागा आहेत। त्या अनंत काळापासून त्या चांगल्या राहाव्यात यासाठी आमची हे धडपड आहे। ही संघटना गड संवर्धन आणि लहान मुलातून किंवा नवीन आता जी तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये ह्या किल्ल्यांच्या विषयी गडाविषयी थोडी म्हणजे उत्सुकता आणि ह्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करून या संवर्धनामध्ये हातभार लागावा आणि हे लोकांसाठी एक पर्यटन स्थळाच्या या दृष्टीने जर लोकांनी डेव्हलपमेंट केली तर सरकारला थोडीशी याच्यातून आमदनी पण होईल आणि त्या पैशातून म्हणजे ह्या सगळ्या असल्या म्हणजे ऐतिहासिक जो आपला वारसा आणि वास्तू आहे यांचं संवर्धन करण्यामध्ये त्यांना त्याची मदत होईल। तर हा आपला उद्देश आहे आणि या संघटनेमार्फत आम्ही गेल्या वर्षी 123 गड केले होते आणि त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे। यावेळी टीए बटालियनचे सीईओ कर्नल ब्रजेश सिंग व सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई यांचे सहकार्य आणि सहाय्य लाभल्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले। यावेळी दिलीपराव रायजादे, हारोलीकर सरकार, आदित्य निंबाळकर, विलास देसाई, सदाशिव देसाई, स्मिता चिरमोरे व असंख्य शिवप्रेमींची उपस्थिती लाभली। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा, बँकिंग, लाईफ इन्शुरन्स, रिअल इस्टेट, पॅन कार्डची सुविधा, शिक्षण, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जनरल इन्शुरन्स, विमान, रेल्वे, बस तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा। प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव। फोन नंबर 0831 240 7078, www.lokmanyasociety.org, टोल फ्री नंबर 1800-212-4050। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।